नमस्कार. सातारा सखीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. जगात निरुपयोगी काहीही नाही. प्राचीन काळाची गोष्ट. एका ऋषीच्या आश्रमात 100 विद्यार्थी विद्या संपादन करीत होते. गुरु शिकवत होते, शिष्य शिकत होते. शिष्याचं अध्ययन संपल्यावर दीक्षांत समारंभात गुरुदक्षिणा द्यावयाची असते. शिष्यांनी गुरुवर्यांना विचारले, गुरुवर्य, आपण आम्हाला एवढं ज्ञान दिलं, आम्ही आपणाला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो, पण आपण त्यागी आहात. आपणाला आम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ, आपण सांगावे. शिष्यवृद्ध हो, मला अशी गुरुदक्षिणा आणा जी जगात कोणाच्याही उपयोगाची वस्तू नाही. निरुपयोगी वस्तू हीच माझी गुरुदक्षिणा. मग शिष्य निरुपयोगी वस्तू शोधायला निघाले. द्रव्य, वस्त्र, पात्र, धान्य यापैकी काहीही नको, कारण या सर्वांचा उपयोगच असतो. एका शिष्याला एका झाडाखाली वाळलेली पाने दिसली. तो म्हणाला, ही पाने निरुपयोगी आहेत, तीच आपण गुरुदक्षिणा म्हणून देऊ. शिष्य पाने नेऊ लागले. तेवढ्यात एक शेतकरी आला. तो म्हणाला, कसला नेता ही पानं, कशाला नेताय ही पानं? ती कुजवून मी खत म्हणून वापरतो, शेताला उपयोगी पडतात. शिष्य पुढे गेले. त्यांनी काही वाळलेल्या काटक्या दिसल्या. त्यांची मोळी बांधून नेणार. एवढ्यात काही स्त्रिया आल्या. म्हणाल्या, कशाला नेता ही पानं, काष्टे, ती जळणासाठी उपयोगी पडतात, त्यावर आमचा स्वयंपाक होतो. शिष्य पुढे गेले. एक जण म्हणाला, आपण माती नेऊया. अरे बाबा, माती तर सर्वात उपयुक्त आहे, मातीतूनच वृक्ष उगवतात. मग माती आणण्याचा विचार त्यांनी रद्द केला. ते अजून पुढे जात होते. एका लहानशा ओढ्याकाठी ते आले. त्या ओढ्याच्या प्रवाहात एका पक्ष्याचं भलं मोठं पीस वाहत येताना दूरवरून त्यांनी पाहिलं. एक शिष्य म्हणाला, हे पीसच आपण देऊया, ते निरुपयोगी आहे. पीस जवळ आल्यावर त्यांनी पाहिलं तर त्या पिसावर काही मुंग्या होत्या. त्या म्हणाल्या, आमचं वारूळ फुटलं, आम्हाला पलीकडे जायचं होतं. आम्ही सर्वांनी मिळून हे पीस ओढलं आणि त्यावर बसलो. ही पीस आम्हाला उपयुक्त आहे. शिष्यांना समजलं, कोणतीच वस्तू निरुपयोगी नाही. शिष्य निराश मानाने परतले. गुरुवर्य म्हणाले, जगात कोणतीच वस्तू निरुपयोगी नाही. हे ज्ञान तुम्हाला झालं, हीच माझी गुरुदक्षिणा. जगाच्या उपयोगी पडा. तात्पर्य: ज्ञानाची उपयुक्तता प्रत्यक्ष कृतीत दिसली पाहिजे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.